नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा किचन मध्ये. तर आज तुम्हाला दाखवतो मी काय करणार आहे. तर आज मी करणार आहे सत्यनारायणचा महाप्रसाद एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं. काही असं काहीच हे नाही, एकदम कमी याच्यातनी सांगतो तुम्हाला आणि एकदम सोप्या पद्धतीनं सांगतो. तर आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे 1 वाटी रवा, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर. साखर कमी जास्त पण करू शकता. 1 वाटी डालडा घेतला मी, तुम्ही तूप पण घेऊ शकता. आणि हे थोडेसे काजू बदाम घेतले मी, 5-6 घेतले, काही जास्त नाही घेतले, कारण की आपला वाटीचं जे प्रमाण आहे ते कमी आहे, त्याच्यासाठी मी हे कमीच घेतले. तुम्ही वाळू पण शकता. तर सर्वात आधी मी काय करतो, गॅस पेटून घेऊ. तर चला, आता आपला गॅस पण चालू झाला, कढई पण तपली. करून दाखवतो तुम्हाला सत्यनारायणचा महाप्रसादचा शिरा कसा बनवायचा. तर सर्वात आधी काय करू, हा आपला जो डालडा आहे हा एका कढईत टाकून घेऊ. तर याचं प्रमाण तुम्हाला पाण्याचं पण सांगून ठेवतो, पण आपल्याला सध्या पाणी एक साइड गरम करायला ठेवा लागणार आहे. एक साइड गरम पाणी ठेवून देऊ, शिल्लकच ठेवा लागेल आपल्याला थोडंसं, म्हणजे कसं तुम्हाला प्रमाण पण समजते मग की मी किती ठेवलं म्हणून. जोपर्यंत आपल्या इकडे डालड्याचं तेल होईपर्यंत आपण इकडे पाणी ठेवून देऊ. आपल्याला कसं शिरा बनवायचा असला, एकदम मोकळा बनवायचा असला, एकदम मऊ लुसलुशीत बनवायचा असला, तर आपल्याला तूप किंवा डालडा, आपल्याला जेवढं शिऱ्याचं या रव्याचं प्रमाण असलं तेवढंच आपल्याला डालड्याचं किंवा तुपाचं प्रमाण घ्यावं लागते. एवढं विसरू नका फक्त, त्याच वेळेस आपला शिरा पद्धतशीर होते. तर याले उकळी येईपर्यंत आपण गॅस असाच चालू राहू देऊ. आता हे जे आहे आपलं डालड्याचं पण आता तेल होत आलं. तर मी हा रवा घेतला. रवा कसा घ्यायचा, एकदम बारीक पण नाही घ्यायचा आणि एकदम जाड पण नाही घ्यायचा, जो मध्यम रवा असते तोच वापरायचा. आता तेल पण आपलं हे डालडा पण मस्त तपला. आता सर्वात आधी हा रवा याच्यात टाकून घेऊ. याच्या अशा गाठा झाल्या नाहीत पाहिजेत, तर लगेच त्याला फिरून घ्यायचं. जळला पण नाही पाहिजे, तर पावर कमी करून घेऊ. जेवढा शिरा चांगला भाजला गेला, जेवढा आपला रवा चांगला शिजला गेला, तेव्हाच आपला शिरा चांगला होते. तुम्हाला जर आणखीन मोठा प्रसाद जर सर्वांसाठी, लय लोकांसाठी, जास्त लोकांसाठी जर करायचा असला, तर तुम्ही रवा वाळू शकता. पण मी जेवढं प्रमाण सांगितलं त्याच प्रमाणे वाळवायचं. जेवढा रवा घेतला तेवढंच आपल्याला साखर घ्यावं लागेल आणि तेवढाच डालडा किंवा तूप घ्यावं लागेल. आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला जेवढा रवा घेतला त्याच्या दुप्पटनं पाणी घ्यावं लागते. फक्त हा जो रवा आहे तो पद्धतशीर मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला डालड्यात किंवा तुपात. असं फिरवत राहायचं, जेणेकरून तो खालून असं जळला नाही पाहिजे, त्याच्यासाठी असं फिरवतच राहावं लागते. पावर मी कमी करून घेतलेला आहे, काही जास्त नाही केला, नाही तर मग लय लवकर जळून जाते. आता आपला रवा पण मस्त शिजत, म्हणजे असा भाजत आला, असा थोडासा लालसर झाला. तर आपण थोडा वेळ काय करू, बंद करू. एकीकडे आपले जे हे ड्रायफ्रूट आहेत ते असे कापून घेऊ, असे लांबट लांबट आकाराचे. तुम्ही कसे पण कापू शकता, फक्त थोडेसे जाडसर ठेवायचे. तसे आपण ज्यावेळेस महाप्रसाद खातो तर असे थोडेसे दाताखाली आले पाहिजे. आपलं पाणी पण मस्त उकळल्या गेलं, ते पण मी बंद करून ठेवलं. आता असा मस्त मऊसूत करू आपला शिरा. एकच नंबर होते, घशात पण अटकत नाही, लुसलुशीत होते. फक्त एकदा नक्की करून पहा तुम्ही. झाले आपले आता काजू बदाम पण असे कापून झाले. तुम्ही आणखीन ड्रायफ्रूट वापरू शकता जे असले ते. मी फक्त काजू बदामच घेतले. हा आपला जो शिरा आहे महाप्रसादाचा, हा एकदम साधा आणि सोपी पद्धत आहे. त्याच्यासाठी मी सांगत आहे की मी काय काय वापरले म्हणून. आता हे पण आपले तुकडे तुकडे झाले, पाहू शकता तुम्ही. आता आपला जो हा रवा आहे, हा रवा मस्त भाजला गेला. आणखी पेटून घेऊ. आपले जे हे कापलेले काप आहेत, तुकडे आहेत, आता हे लगेच याच्यात टाकून घेऊ. आपल्याला कसं डाळल्यात ते पण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. मस्त आपल्या डाळड्यासोबत आपले तुकडे पण भाजल्या जाऊ राहिले मस्त.
आता थोडीशी उकळी येऊ देऊ आपण, जास्त म्हणजे एकदम लालसर पण आपल्याला रवा नाही होऊ द्यायचा आहे, थोड्यासारखाच व्हायचा आहे. रवा मस्त भाजल्या गेला. आता त्याच्यात आपण मोजून जेवढा आपण रवा घेतला त्याच्या डबल आपल्याला थोडं थोडं पाणी टाका लागणार आहे. गरमच घ्यायचं, नाही तर मग काय ते गुठळ्या बसतात त्यासाठी मी गरम पाणी घेतलं. थोडं थोडं टाकायचं, नाही तर मग काय होते वाफ हाताला लागते. मी 1 वाटी टाकली ना, आता आणखी 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही. आता लगेच याला फिरून घ्यायचं. तुम्ही दूध घरच्यासाठी जर करताल तर दूध पण वापरू शकता, गाईचं किंवा पुडीतलं. पण आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने शिरा करू राहिलो, त्याच्यासाठी मी पाणी घेतलं. असं कमी आचेवरच आपल्याला एकदम मध्यम पॉवरवर आपल्याला आणखीन हा शिरा एक वेळ असा फिरून घ्यावा लागेल. साखर लगेच नाही टाकायची, साखर आपल्याला नंतर टाका लागेल, कारण की सध्याच आपण पाणी पण टाकलं आणि साखरले पण पाणी एकदम पाणी सुटते. आपलं पाणी पण मस्त सोकल्या गेलं. हे पा काहीच पाणी नाही राहिलं, एकदम मोकळा मोकळा शिरा झाला आपला. आता काय करायचं, याच्यात मी साखर टाकून घ्यायची. तुम्ही कमी जास्त करू शकता, पाहू शकता तुम्ही. मी काही जास्त गोड खात नाही, त्याच्यासाठी कमी घेतलं. तुम्हाला जर गोड लागलं तर तुम्ही पूर्ण वाटी पण टाकू शकता. बाकी ते पाणी सुटलं, साखर नाही आले. त्याच्यासाठी आपल्याला पाणी जेवढा रवा घेतला तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे, कारण की साखरले पण पाणी सुटते. असं फिरवत घ्यायचं, नाहीतर मग काय होते खालून जळून जाते आपला शिरा. आता जे साखरले जे पाणी सुटलं ते पण आपल्याला एकदम त्याचं पाणी आटेपर्यंत असं फिरवतच राहायचं आहे. जेवढा आपण फिरवत म्हणजे गॅस चालू ठेवला आणि जेवढं फिरवत राहिलं तेवढं हे याच्यातलं पाणी आटत जाते. आणखीन एकदम मोकळा मोकळा लुसलुशीत होते मग आपला शिरा. आपला शिरा पा किती असा मोकळा मोकळा झाला. आता हे थोडंसंच मीठ घेतलं, मी जास्त नाही घेतलं. कधी पण काही गोड जर बनवलं तर थोड्यासारखं तुम्ही मीठ टाका. मिठानं काय होते, त्याची चव आणखीच चांगली होते, म्हणजे एकदम मस्त लागते त्याची चव, स्वादिष्ट होते आपला शिरा म्हणा किंवा काही पण म्हणा. फक्त गोळ्याच्यात थोड्यासारखं मीठ टाकत राहत जा. मी एका वाटीसाठी एकदम चिमूटभर मीठ घेतलं. पाहू शकता तुम्ही शिरा किती मस्त लुसलुशीत झाला आपला. साखरचं पण मस्त पाणी आटल्या गेलं आणि आपण जे पाणी टाकलं होतं ते पण मस्त आटल्या गेलं. शिरा कुठंच असा जळला नाही, काहीच नाही, काहीच नाही, चिकटला पण नाही. किती पद्धतशीर झाला. असाच बनवायचा आपला हा सत्यनारायण महाप्रसाद शिरा. करून पहा, फक्त नक्की ट्राय करून पहा. तर असा झाला हा आपला महाप्रसादाचा शिरा. तर आपण एका प्लेटीत काढून घेऊ. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा की बा शिरा कसा झाला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. किती मस्त मऊ मऊ लुसलुशीत झाला आपला शिरा, एकच नंबर, एकच नंबर झाला.